प्रदीप नाईक हांकां येवपाचें। मागता अंजलीबाई कडेन ताणी आमची संचालिका भोवमाने त्रिवेणीबाई वेळीप हांकां येवपाचें। आमचे डीसीएफ संतोष फडते हांकां फुलांनी येवपाचें। मागता अंजलीबाई कडेन ताणी आमचे दुसरे श्री गुरुदास कृष्णा गाव, श्री विश्वास आपा सावंत, श्री कांता रामा गावकर, श्री शशी बोडको वेळ, श्री शशी बोडको वेळ। आई वुड बी वेरी वेरी ब्रीफ। मैं कम बात करना चाहूंगी, बट मैं ये जरूर कहना चाहूंगी कि ये सब आज का जो प्रोग्राम हो रहा है सर की वजह से हो रहा है। सर पर्सनली सर्वे के लिए, हम लोगों की मीटिंग्स के लिए, हर चीज के लिए फॉलो करते हैं। आज हम जो प्रोग्राम कर पा रहे हैं वो सर के ही एफर्ट्स की तरफ से हो रहे हैं। जो थोड़ी थोड़ी प्रॉब्लम्स रिमेनिंग है कि सर्वे होने में देर हो रहे हैं, उसको भी सर अपनी तरफ से और फॉलो अप करके करवाने की कोशिश कर रहे हैं। अभी भी मैं आई तो सबसे पहले सर का ये सवाल था कि जो सर्वेयर और इकट्ठे होने थे उनका क्या स्टेटस है, क्या नहीं है। सो आई थिंक व्हाट वी होप एंड व्हाट वी थिंक इज कि जल्दी से जल्दी और सर्वेयर्स भी आए, जिससे ये काम और जल्दी स्पीड से किया जा सके, जिसकी वजह से और जैसे आप लोग आज के हमारे बेनिफिशियरीज हैं, हम लोग और प्रोग्राम्स इस तरह के कर पाए। वी होप दैट दिस इज वन ऑफ द प्रोग्राम्स टू कम and we plan to hold these programs as early as possible. Thank you so much. Thank you. Tribal Welfare Department Forest Right and Other Dweller Acta खातीर एक नोडल डिपार्टमेंट जावन आसा। दोन डिपार्टमेंट म्हणल्यारूच रेव्हेन्यू डिपार्टमेंट आनी आमचे फॉरेस्ट डिपार्टमेंट यांच्या जोड पालवान आज जवळ जवळ आम्ही 27 सनद अंडर ट्रायबल फॉरेस्ट एक्टाच्या अंडर आम्ही आज प्रदान केल्ले आसा। अत्यंत एक खुशेची गरज दिसली की हो जो ट्रायबल फॉरेस्ट एक्ट जरी ताका नांव जर असलें जाल्यार अदर ड्वेलर्स एक्ट हें व्हेरी इम्पॉर्टंट आसा। आज आमचे 2 मुसलमान भावांक सुद्दां आमी आज सांग्या वयले एक सनद इश्यू केल्ली आसा। हें कितें सांगता की हे आमचे डिपार्टमेंट जे आसात किंवा गोंय सरकार जो आसा तो शेतकार तो फक्त कष्टकरी समाज, शेतकरी समाज जो आसा तो मुखार व्हरपा खातीर प्रयत्न करता आणि सातत्यान गेली 4.5 वर्सां जाली हांव ह्या कलेक्टरेट ऑफिसान परत आमी सांगत आसात की जाता तितले बेगीन आमकां सनद इश्यू करपाक जाय। म्हणजे येणाऱ्या ह्या 2 म्हयन्यां भितर ऑलमोस्ट 270 ज्यो परत सनद इश्यू करपाचे आमी डिरेक्शन दिल्ले आसात। म्हाका दिसता बाय 20th नोव्हेंबर आणि 70 सनद ज्यो आसा त्यो इश्यू जातल्यो आणि उरलेले जे आसात त्यो बाय डिसेंबर। हांगा एक प्रॉब्लेम आमकां जाता तो म्हळ्यारूच स्पॉट व्हेरिफिकेशन आणि DLC कमिटी लेवलाचेर एप्रुवल जाल्या नंतर डिमार्केशन जावपाक जाय आणि त्याच्या खातीर जे सर्वेयर जे टीम जी आसा ती खूप कमी असल्या कारणान म्हाका दिसता दिसाक आमचे फक्त 2 ते 3 केसीस आमी त्याचे रिव्हेरिफिकेशन करपाक शकता, स्पॉट व्हेरिफिकेशन करपाक शकता आणि म्हणूनच हो थोडोसो डिले जाता। तरी आसतना गोंय सरकारान आज परत एकदा नवी एक एजन्सी जो आमचे सर्वे करून दितले त्याच्या खातीर अपॉइंटमेंट ऑलरेडी टेंडर फ्लोट करून आता फायनान्शियल एप्रुवला खातीर ती पेंडिंग आसा। काल गोयच्या मुख्यमंत्र्यान आज मिटींग घेतिल्ली आसात आणि इमिडिएटली एक्सपेडाइट करून तांकांय ऑर्डर इश्यू केले नंतर हो जो रिसर्वेचो किंवा जो स्पॉट व्हेरिफिकेशनाचो जो विषय जो आसा तो सुटावो जावपा खातीर खूप मदत जातली। म्हजी इतलेंच मागणें आसा की जे ग्रामसभेक जे एप्रुवल जाय पडटा किंवा ताजे क्लियरन्स जाय पडटा ताजे भितर सगळ्यांनी ग्रामसभेक उपस्थित रावन उरिल्ले ज्यो क्लेम्स ज्यो आसात त्यो एप्रुवल करून सब डिस्ट्रिक्ट लेवलाचेर धाडपा खातीर मदत करचो आणि सरकारी पातळीचेर कितें जर आमकां जर ताका आमकां हातभार जर जाय तर डेफिनेटली आमी दिवपाचें आमी ठरलेलें आसा। गोविंद बाब ही एजन्सी अपॉइंट केल्या न्हू, तेजी काम कितें आनी कितले टायमा भितर हें कंप्लीट ना, ताजें काम फक्त स्पॉट व्हेरिफिकेशन आणि DLC डिस्ट्रिक्ट लेवलाचेर जेन्ना कमिटी जेन्ना एप्रुवल करतले तेजें रिव्हेरिफिकेशन
रिव्हेरिफिकेशन म्हळ्यार कितें, थोड्याशा जाणांनी क्लेम करपा खातीर बरेचश्यो 4000+ एरिया तातूंत भितर मेन्शन केल्ले आसात. पूण ज्या वेळाचेर फॉरेस्ट डिपार्टमेंट, पंचायत सेक्रेटरी आनी रेव्हेन्यू सेक्रेटरी जेन्ना वेळाचेर सायटीचेर वता त्या वेळाचेर ती जमीन तेंच्यांनी त्या क्लेमी भितर घातिल्ली आसा, तातूंत भितर डिफरन्स येता. आणि म्हणूनच अशा वेळाचेर परत रिव्हेरिफिकेशन करप हें खूब म्हत्वाचें आसा. नाल्यार कारण कितें जातलें, जे सायडीन जे कश्टकरी शेतकरी वर्ग जो आसा तेंचे भितर कॉन्फ्लिक्ट जातलें आणि मुखार जो इश्यू जातलो तो रेज जातलो. म्हणून परत आमी जे डिस्ट्रिक्ट लेवल्ली कमिटीन तांकां कितली एरिया डिमार्केट करून दिल्ले आसात ते परत एकदां फायनल करपा खातीर म्हणजे रिड्यूस करून किंवा चड घालून ह्यो सगळ्यो काही गोष्टी आमी समावेश केल्ले आसात. म्हणूनच ती एजन्सी जी आमी अपॉयंट केल्ली आसात पयली ती खूब म्हत्वाची आसा. पूण एजन्सी कितें अपॉयंट करची पडली, गव्हर्नमेंट सर्वे नो, डिपार्टमेंट आता जे सर्वे केले पण ती गव्हर्नमेंट डिपार्टमेंटान केल्ले आसात. कारण गव्हर्नमेंटाचे सर्वे डिपार्टमेंट जे आसा तांकां बाकीची कामां आसा. दीस इज अ एक्स्ट्रा बर्डन. 10,000 क्लेम्स ज्यो आसात पळय न्ही तांकां आमीच गव्हर्नमेंटूच डिपार्टमेंट जर रिसर्वे आनी स्पॉट व्हेरिफिकेशन जर केली न्ही जाल्यार ताका नंबर ऑफ इयर्स लागतली. आणि हे सगळें एक्सपायर्ड करपा खातीर गव्हर्नमेंट हॅज टेकन अ डिसिजन टू अपॉयंट द प्रायव्हेट एजन्सी टू रिसर्वे अँड फॉर स्पॉट व्हेरिफिकेशन. कितलो टायम दिल्लो वतलो ह्या एजन्सी? एक्चुअली खरें म्हळ्यार आमी तांकां एक वर्साचो आमी टायम दितले आणि त्या प्रमाणे, कारण तेंच्यांनी आमकां एक एश्युरन्स दिल्ले आसात की विदीन नो टायम, म्हणजे तेंच्यांनी नंबर ऑफ तेंचे ऑलरेडी कुमेरीची जी सर्वे जी फाटले जी केल्ली आसली ती आमी एजन्सी मार्फतूच केल्ली आशिल्ली. हाऊ मच इज द गव्हर्नमेंट स्पेंडिंग ऑन दिस एजन्सी? That exactly total figure I don't know. It is with the actually tender has not been floated by me. But tribal welfare department, it has been floated by the revenue department because survey department comes under their jurisdiction. So I don't know exactly what amount they have quoted. That if you want I will let you know later on. कुमेरी शेती जी आसा न्ही, कुमेरी शेतीचे सध्या कितें जाता? कुमेरी शेतीचे विशय जो आसा पळय न्ही बरेचशे जाणांक थोडेशे सनद इश्यू करपाचे उरिल्ले आसात आणि म्हाका दिसता कॅबिनेटाक सुद्दां आमगे डिस्कशन जाल्लें आसा. पूण ह्या कुमेरी शेतीन म्हाका दिसता बरेचश्यो आमच्यो ज्यो आमी जर एक्सपेडायट जेन्ना आमी करताले त्या वेळाचेर बरेचशा जाणांनी कुमेरीकूय एप्लाय केल्ले आणि ह्या ट्रायबल फॉरेस्ट एक्टाकूय एप्लाय केल्ले आसा. म्हणजे त्यो एक्स्ट्रा जशें हांवें तुमकां उलोवन दाखयलेलें आसा पळय न्ही तशें जाल्लें आसा. आउट ऑफ 10,000 हाऊ मेनी आर पेंडिंग? ऑलमोस्ट आमचे 4063 केसीस जे आसात पळय न्ही त्यो आमचे स्पॉट व्हेरिफिकेशन जाल्लें आसा. इट वील बी कमिंग इन टू द ग्रामसभा लेवलाचेर ग्रामसभे त्यो एप्रूव जातल्यो आणि नंतर बाकीच्यो 50% आनी उरिल्ले आसात. जवळ जवळ आनीक 6,000 सुमार केसीस जे आसात ते उरिल्ले आसात स्पॉट व्हेरिफिकेशना खातीर. एक्चुअली स्पॉट व्हेरिफिकेशन बरेच पयलू जाल्लें आशिल्लें बट ती ऑन ऑथेंटीक आशिल्ली. कारण ज्या वेळाचेर फॉरेस्ट जेन्ना डिमार्केशन करपाक वता त्या वेळाचेर बरेचशे गुगलाचेर त्यो डिमार्केशन केल्लें आसलें. पूण एक्चुअली जेन्ना आमी डिमार्केट करपाक वता न्ही तेन्ना ते व्हेरिएशन्स खूब आसता. म्हणून आमी कितें डिसिजन घेतलां की आमी फिजिकली आमी व्हेरिफिकेशन करतले, फिजिकली आमी स्पॉट व्हेरिफिकेशन करतले. नंतर म्हळ्यार फुडें आमकां डीएलसी कमिटीक एप्रूव जाले नंतर चड आमकां एडजस्टमेंट करपाक पडपाना अशा तरेचो हो विशय आसा. पण आतापर्यंत कितले जाणांका दिले तुम्ही? आता 46. आदिवासी वेलफेअर फंड जो येता न्ही हय त्याचो प्रॉपर युटिलायझेशन जायना अशें कंप्लेन आसा पळय. रामकृष्ण जल्मीन हो काँग्रेसीच्या मिटिंगेक उपस्थित केल्लो, ताचेर एक म्हळ्यार रामकृष्ण जल्मीन जो एलिगेशन जो केल्ले आसात ताची ऑथेंटिसिटी कितली आसा हें तुमी ताका विचारपाची गरज आशिल्ली. एक गोष्ट आमी लक्षांत दवरपाक जाय, दीस इज अ कॉन्स्टिट्युशनल रायट, इट इज अ फंडामेंटल बेनिफीट. खंयचोच अधिकारी, खंयचोच ऑफिसर कायद्याच्या भायर वचून खंयच्याच काही गोष्टी फंड युटिलायज करपाक येना. हें पयलू एक गोष्ट जे कोण एलिगेशन करता पळय त्यांनी मतीन दवरपाची गरज आसा. जो काँग्रेसचो जो तुवें म्हणटा पळय न्ही दीस इज अ पॉलिटिकल स्टंट. तुमकां जर कितें जर आसा जाल्यार कायदेशीर तुमी RTI फायल करचें आनी मागीरूच दिशाभूल करचें. हो म्हजो तांकां स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर जावन आसा. कारण ते पॉलिटिकल जावन आसा. आज पर्यंत असो खंयच्याच कडेन ST समाजाचो जो फंड जो येता ट्रायबल सबप्लॅन आसा जावं तो सेंट्रल फंड किंवा गोंयचो फंड अननेसेसरली तेजे वेस्टेज करून किंवा दुसरे कडेन तेजे वापर जावना. देर आर सम गायडलायन्स, देर आर सम रुल्स अँड रेग्युलेशन which it fits then only that claims or that proposals has been sanctioned. आणि ताका कितें आसा, इट इज नॉट ओनली बाय द गोविंद गावडे मिनिस्टर किंवा माझे ट्रायबल डिपार्टमेंट डायरेक्टर किंवा कलेक्टर कॅनॉट टेक द डिसिजन. देर आर ऑलमोस्ट 8 डिपार्टमेंट्स आर इन्वॉल्वड इन दीस. कारण त्यांची एक कमिटी एक्झिक्यूट केल्ली आसा. तातूंत डायरेक्टर ऑफ पंचायत आसा, डायरेक्टर ऑफ PWD आसा, सगळे तरेचे आसा. आणि ते कितें आसा, आमचो नोटिफिकेशन आसा खंयची पंचायत खंयचे कॅटेगरी भितर आसा
आणि त्या प्रमाणे आमी स्लॉट दिल्लो आसा. फॉर एक्झाम्पल सी कॅटेगरी आसा जाल्यार ताका मॅक्झिमम 2 crores आमी इन्वेस्ट करपाक शकता एका प्रपोजलाक. अशें ते क्रायटेरिया आसा. कोणीन कितें सांगलें तें तुमी आयकपाक ना. तुमी डायरेक्टली म्हजे डायरेक्टर आसा किंवा म्हजे कडेन तुमी संपर्क जेणेन ह्या लोकांनी ह्या समाजा खातीर केन्ना कामूच केल्लें ना अशेच लोक बॉब मारता फक्त पॉलिटिकल मायलेज घेवपा खातीर. तांकां म्हजें उगड चॅलेंज आहा. येयात, बसात आनी डिबेट करून हे सगळे काही गोष्टी रिझॉल्व करून घेवचे. कारण ते केन्ना मुखार येत ना. हे मॅनिफेस्टो कमिटीक त्यांनी सजेस्ट केले. खंयचे मॅनिफेस्टो कमिटी? काँग्रेस. पळय, इट इज अ पॉलिटिकल स्टंट. I don't want to comment on the political party or political manifesto stunts and all that. It is a stunt. काय नाही. We are very clear. We are transparent in doing all the sanctions and taking which project has to be taken in which area. Politics.